नमस्कार. परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जर तुम्ही नुकतेच यूट्यूब चॅनल सुरू केले असेल किंवा चॅनल मॉनिटायझेशनसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण यूट्यूब स्टुडिओमध्ये मॉनिटायझेशनसाठी काउंट होणारा वॉच टाईम नेमका कुठे बघायचा, डॅशबोर्डवर दिसणारा वॉच टाईम आणि मॉनिटायझेशनसाठी लागणारा पब्लिक वॉच टाईम यामध्ये काय फरक आहे, तसेच अनेक नवीन क्रिएटर्सना पडणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर मोबाईलमध्ये YT स्टुडिओ ॲप ओपन करा. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम डॅशबोर्ड दिसेल. येथे वरच्या बाजूला व्ह्यूज, वॉच टाईम आणि सबस्क्रायबर यासारखी माहिती दिसते. अनेक नवीन क्रिएटर याच ठिकाणी दिसणारा वॉच टाईम म्हणजे मॉनिटायझेशनसाठी काउंट होणारा वॉच टाईम आहे असं समजतात, पण प्रत्यक्षात तसे नसते. डॅशबोर्डवर दिसणारा वॉच टाईम हा आपल्या संपूर्ण चॅनलवरील लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम या तिन्ही कंटेंटचा एकत्रित वॉच टाईम असतो. त्यामुळे डॅशबोर्डमध्ये वॉच टाईम जास्त दिसत असला तरी तो पूर्णपणे मॉनिटायझेशनसाठी काउंट केला जात नाही. आता पुढे बघूया चॅनल मॉनिटायझेशनसाठी लागणारा वॉच टाईम नेमका कुठे बघायचा. यूट्यूब स्टुडिओमध्ये खालच्या साईडला डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक, कमेंट आणि शेवटी अर्न हे डॉलर सिम्बॉल असलेले पेज दिसेल. तुम्हाला अर्न या डॉलर सिम्बॉलवर क्लिक करून ते पेज ओपन करायचे आहे. अर्न पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे चॅनल मॉनिटायझेशनसाठी लागणारा वॉच टाईम आणि सबस्क्रायबर दिसतील. येथे तुम्हाला हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशनसाठी लागणारे पब्लिक वॉच हवर, त्यासोबत शॉर्ट व्ह्यूज, तसेच आतापर्यंत किती वॉच टाईम आणि किती सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि अजून किती बाकी आहेत याची संपूर्ण माहिती मिळते. यासोबत तुम्हाला अर्न पेजमध्ये वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी 365 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. या 365 दिवसामध्ये तुम्ही नियमित लॉंग व्हिडिओ अपलोड करून किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करून देखील तुमचा वॉच टाईम पूर्ण करू शकतात. आता तुम्हाला अर्न पेजमध्ये शोविंग डेट ॲज ऑफ हा पर्याय दिसतो. आता बघूयात हा शोविंग डेट ॲज ऑफ हा पर्याय नेमका काय आहे. येथे दाखवला जाणारा शोविंग डेट ॲज ऑफ ही जी तारीख आहे ती तारीख म्हणजे यूट्यूब तुमच्या चॅनलवरील वॉच टाईम आणि शॉर्ट व्ह्यू याची चेकिंग करून त्या तारखेपर्यंतचा डेटा अपडेट करत असतो. त्यामुळे येथे दाखवली जाणारी तारीख थोडी मागची असली तरी तुमच्या चॅनलवरील वॉच टाईम आणि शॉर्ट व्ह्यू वेळोवेळी अपडेट होत राहतात. तसेच आजचे व्ह्यू किंवा वॉच टाईम लगेच दिसले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही. यूट्यूब वेळोवेळी ही माहिती अपडेट करत असतो. आता तुम्हाला वॉच टाईम कुठे बघायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने समजला असेल. जर तुम्हाला तुमचे चॅनल लवकर हाफ किंवा फुल मॉनिटायझेशन करायचे असेल तर नियमितपणे लॉंग व्हिडिओ अपलोड करा आणि त्यासोबत लाईव्ह देखील घ्या. लॉंग व्हिडिओची सुरुवात नेहमी आकर्षक ठेवा जेणेकरून प्रेक्षक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. लॉंग व्हिडिओ आणि लाईव्हमुळे तुमचा वॉच टाईम लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. जर तुम्हाला वॉच टाईम कुठे बघायचा हे अगदी सोप्या पद्धतीने समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत हाईप देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन क्रिएटर मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.